नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. कालही मार्केट खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हर झालेलं आहे आणि त्या मागची कारणे आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटच्या सेक्शनमध्ये. तर सुरू करूया आपण व्हिडिओचा पहिला सेक्शन म्हणजे वॉर न्यूज पासून. तर पहिली न्यूज आहे युएसएच्या डिफेन्स बजेट बद्दल. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी $1.5 ट्रिलियन हा ऐतिहासिक डिफेन्स बजेट प्रेझेंट केलेला आहे. इतिहासातील हा सर्वात मोठा बजेट ठरलेला आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला, जो अमेरिकेच्या जीडीपीच्या जवळजवळ 5% इतका आहे. नाटो देशांनी सोबत न आल्याने ट्रम्प यांनी एकट्याने हा प्रचंड खर्च उचललेला आहे. मिलिटरी एआय, सायबर वॉरफेअर, हायपरसॉनिक मिसाईल या नव्या टेकवर सर्वाधिक खर्च होणार आहे. भारत अमेरिका डिफेन्स पार्टनरशिप वाढत असल्याने भारतीय डिफेन्स कंपन्यांनाही यूएस कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच बीईएल, HAL, मॅसडॉक, डाटा पॅटर्न्स, भारत फोर्ज यासारख्या डिफेन्स कंपन्यांवर लक्ष ठेवू शकता. नेक्स्ट न्यूज आहे रशियन ऑइल बद्दल. तर भारताने मार्च 2026 मध्ये रशियाकडून तेल आयात ही 90% वाढवलेली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद प्लस मिडल ईस्टचं ऑइल महाग यामुळे भारताला डिस्काउंटेड रेटमध्ये रशियाकडून ऑइल मिळत आहे. भारत आता रशियाचा सर्वात मोठा ऑइल कस्टमर बनलेला आहे. रशिया हे आपल्याला आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा $15 ते $20 पर बॅरलने स्वस्त रेटमध्ये आपल्याला ऑइल देत आहे. व्हेनेझुएलानेही 6 वर्षातला सर्वात हायेस्ट एक्सपोर्ट नोंदवलेला आहे. जग अल्टरनेट ऑइल सप्लाय शोधत आहे आणि त्यामुळे स्ट्रेटवरही डिपेंडन्सी कमी होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे अमेझॉन बद्दल. तर अमेझॉनने ऑइल प्राइस वाढीमुळे सेलर्सवर 3.5%चा फ्युएल सरचार्ज लादलेला आहे. भारतातही हे लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेझॉन इंडियावर विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर हा थेट इम्पॅक्ट होऊ शकतो. याचा अर्थ अमेझॉनवरील प्रोडक्ट हे 3 ते 5% महाग होतील. आयदर कंझ्युमर जास्त किंमत देतील किंवा सेलर्स मार्जिन गमावतील. म्हणजे दोन्ही बाजूनी नक्कीच दबाव येणार. डीमार्ट, रिलायन्स रिटेल, लोकल किराणा हे ऑफलाईन रिटेल अमेझॉनच्या तुलनेत कॉम्पिटिटिव्ह होणार आहेत. नेक्स्ट न्यूज आहे टर्की बद्दल. तर टर्कीच्या सेंट्रल बँकने रेकॉर्ड हाय गोल्ड प्राइसेसचा फायदा घेऊन 120 टन गोल्ड सेल केलेला आहे. टर्कीची इकॉनॉमी, इन्फ्लेशन आणि करन्सी क्रायसिसमध्ये असल्याने फॉरेक्स रिझर्व्हसाठी गोल्ड सेल करावा लागलेला आहे. सेंट्रल बँक जेव्हा गोल्ड विकतात तेव्हा मार्केटमध्ये सप्लाय वाढतो आणि गोल्ड प्राइसेसवर दबाव नक्की येतो. नेक्स्ट न्यूज आहे टेस्ला बद्दल. तर टेस्लाने Q1 2026चा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे आणि तो खूप खराब आलेला आहे. रेव्हेन्यू आणि व्हेकल डिलिव्हरी दोन्ही वॉल स्ट्रीटच्या एस्टिमेटपेक्षाही कमी आहे. इलॉन मस्कच्या डोज ऍक्टिव्हिटीज आणि पॉलिटिकल कनेक्शनमुळे EU, चायनामध्ये टेस्ला बायकॉट होत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट टेस्लावर होताना दिसून येतोय. टेस्लाच्या सायबर ट्रकचा सेलही खूप थंडावलेला आहे. त्यामुळे टेस्ला हा स्टॉक फायनान्शियल इयर 26 मध्ये 35% घसरलेला आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे स्पेसएक्स बद्दल. तर इलॉन मस्कच्या स्पेसएक्सने $2 ट्रिलियन व्हॅल्युएशन वरती IPO आणायचं ठरवलेलं आहे. ऍपल ही 3 ट्रिलियनची कंपनी आहे, मायक्रोसॉफ्ट ही 3 ट्रिलियनची कंपनी आहे आणि ह्या दोन कंपन्यांच्या नंतर ही 2 ट्रिलियनची सर्वात मोठी कंपनी ठरेल. स्पेसएक्स स्टारशिप, स्टारलिंक इंटरनेट, नासा कॉन्ट्रॅक्ट आणि US मिलिटरी कॉन्ट्रॅक्ट असे मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम्स या कंपनीकडे आहेत. तसेच नेक्स्ट न्यूज आहे अँथ्रोपिक बद्दल. तर क्लाउड AI बनवणाऱ्या अँथ्रोपिकने फक्त 8 महिने जुनी असलेली बायोटेक AI स्टार्टअप म्हणजे कोइफिशियंट बायोला $400 मिलियन मध्ये अक्वायर केलेले आहे. 8 महिन्यामध्ये $400 मिलियन रेज करणे म्हणजे हे एक AI व्हॅल्युएशनचं बबल आहे हे आपल्याला दिसून येते. पण AI आणि ड्रग डिस्कव्हरी हे मिळून मार्केट $500 बिलियन पर्यंत पोहोचू शकते आणि याचा अंदाजा अँथ्रोपिकला आलेला आहे. तसंच नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीम बद्दल. भारत सरकारने इराण वॉरच्या इकॉनॉमिक इम्पॅक्टला तोंड देण्यासाठी 2.5 लाख करोडचा क्रेडिट गॅरंटी स्कीम जाहीर केलेली आहे. MSME, एक्सपोर्टर्स आणि वॉर अफेक्टेड बिझनेसला कर्ज मिळणे यामुळे सोपं होईल. एक्सपोर्ट स्लोडाऊन प्लस ऑइल महाग आणि रुपया वीक झालेला आहे. या तिहेरी दबावात स्मॉल बिझनेस टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. गव्हर्नमेंट गॅरंटी घेत असल्यामुळे बँकांनाही रिस्क राहणार नाही आणि त्यामुळे स्मॉल बिझनेसला कर्ज सहज मिळेल. भारतातील 63 मिलियन MSMEs पैकी 10% MSMEsला या स्कीमचा नक्कीच फायदा होईल. तर नेक्स्ट न्यूज आहे मूडीज बद्दल. मूडीज रेटिंग एजन्सीने भारताचा फायनान्शियल इयर 27 GDP फोरकास्ट हा 7% वरून 6% कट केलेला आहे. भारतासाठी सध्या ऑइल महाग झालेला आहे, तसेच एक्सपोर्ट स्लो डाऊन झालेला आहे आणि FPI पैसे काढत आहे. या सर्वांचे कारण देऊन मूडीजने आपली रेटिंग कमी केलेली आहे.
पण मूडीजने भारताला स्टील जगातील सर्वात वेगाने वाढणारी मेजर इकॉनॉमीही म्हटलेलं आहे. तसेच गोल्डमन सॅकने 6.5%, ओईसीडीने 7.6%, IMFने 6.8% असा जीडीपी रेट आपल्यासाठी दिलेला आहे. 6% जीडीपी म्हणजे चायनाची 4.5%, यूएसची 2.1%, ईयूची 1.3%, यापेक्षा आपली जीडीपी यांच्या कंपॅरिझन मध्ये चांगलीच असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे FPI बद्दल. तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने एप्रिल महिन्यात फक्त काही दिवसांमध्ये 19,837 कोटी भारतातून काढलेले आहेत. ऑइल महाग झालंय, रुपया वीक झालाय आणि मूडीजने डाऊनग्रेड केलेल्या रेटिंगमुळे FPI रिस्क मोड मध्ये आहेत. फायनान्शियल इयर 26 मध्ये FPI ने एकूण 1.5 लाख करोड काढले होते, पण याच काळात आपल्या DISने 2 लाख करोड इन्व्हेस्ट केले होते. म्हणजे DISने नक्कीच मार्केटला सपोर्ट केलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे इंजिनिअरिंग गुड्सच्या एक्सपोर्ट बद्दल. तर ऐतिहासिक माइलस्टोन भारताने अचीव्ह केलेला आहे, कारण तब्बल 30 वर्षानंतर इंजिनिअरिंग गुड्सचा नेट एक्सपोर्टर भारत हा बनलेला आहे. ॲटो कंपोनेंट्स प्लस इंडस्ट्रियल मशिनरी आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट यामध्ये इंडियाचा एक्सपोर्ट जास्त आहे इम्पोर्टपेक्षा. इंडिया US ट्रेड डील प्लस मेक इन इंडियाची PLI स्कीम आणि स्किल वर्कफोर्स यामुळे आपल्याला हा गोल अचीव्ह करता आलेला आहे. हे एक मॅन्युफॅक्चरिंग इंडियाच्या स्टोरीचे सर्वात मोठे कन्फर्मेशन आहे. चायना प्लस वन स्ट्रॅटेजीमुळे ग्लोबल बायर्स इंडियाकडे नक्कीच येत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या टोल रेव्हेन्यू बद्दल. तर NHAIने फायनान्शियल इयर 26 मध्ये 82,900 कोटी टोल रेव्हेन्यू कमावलेला आहे. फायनान्शियल इयर 25 पेक्षा हा 22% जास्त आहे. फास्टॅगने कलेक्शन हे 100% डिजिटल झालेलं आहे. त्यामुळे फायनान्शियल इयर 27चा टार्गेट हा 1 लाख करोडचा असेल. हे दर्शवतो की भारतातील व्हेकल ट्रॅफिक आणि हायवे युसेज झपाट्याने वाढत आहे. तसेच इंडियाने टार्गेट केलेलं आहे की नॅशनल हायवे नेटवर्क हा फायनान्शियल इयर 26 मध्ये 1.5 लाख किलोमीटरपेक्षाही जास्तचा असेल. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट न्यूज आहे आपल्यासाठी. तर RBIने एक रिव्होल्युशनरी रिफॉर्म आणला आहे. मोबाईल नंबर आपण जसा पोर्ट करतो तसा आता आपण बँक अकाउंटही पोर्ट करू शकतो. अकाउंट नंबर आपण तोच ठेवून बँक बदलू शकतो. त्यामुळे आता बँक स्विच करताना अकाउंट नंबर चेंज करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही आता बघसाल तर जी बँक चांगली सर्व्हिस देईल त्यांच्याकडे सगळे कस्टमर वळतील. नेक्स्ट न्यूज आहे डेटा टॅक्स बद्दल. तर IIFL कॅपिटलच्या एस्टिमेटनुसार भारत सरकार बिग टेक डाटा युसेजवर नवीन टॅक्स लावणार आहे. हा अपेक्षित रेव्हेन्यू 30,000 कोटीचा असेल. गुगल, मेटा, Amazon, YouTube भारतात प्रचंड डाटा यूज करतात. इंडियामध्ये जवळजवळ 800 मिलियन प्लस इंटरनेट युजर्स आहेत आणि हा डाटा ग्लोबल टेक जायंटसाठी गोल्ड माइन सारखा आहे. EUने तर डिजिटल सर्व्हिस टॅक्स आधीच लावलेला आहे आणि इंडियाही आता त्याच रस्त्यावर आहे. नेक्स्ट न्यूज आहे जेन स्ट्रीट बद्दल. तर ग्लोबल अल्गोरिदम ट्रेडिंग जायंट जेन स्ट्रीटला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 20,000 कोटींचा टॅक्स नोटीस पाठवलेला आहे. जेन स्ट्रीट ही भारतातील F&O मार्केटमधील सर्वात मोठे अल्गो ट्रेडर आहे. हे इंडियाच्या टॅक्स हिस्ट्रीमधील सर्वात मोठ्या इंडिव्हिज्युअल टॅक्स नोटीसपैकी ही एक आहे. जेन स्ट्रीटने 2023-25 मध्ये इंडिया F&O मार्केटमधून बिलियन्स ऑफ डॉलर्स प्रॉफिट कमावला होता, पण आता टॅक्स स्क्रुटिनिटी सुरू झालेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप बद्दल. तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलने फ्युचर ग्रुपच्या 950 स्टोअर्सच्या लीज ॲग्रीमेंट फॉर्मॅलिटी टर्मिनेट केलेल्या आहेत. बिग बाजार, इझी डे, FBB चे स्टोअर्स 4 वर्षांच्या लीगल बॅटल नंतर आता रिलायन्सच्या कंट्रोलमध्ये येतील. रिलायन्स हे स्टोअर्स कन्वर्ट करून जिओ मार्ट, स्मार्ट बाजार, ट्रेंड्स या फॉर्मॅट्समध्ये आणेल आणि नव्या टेनंट्सला देईल. 950 लोकेशन म्हणजे 5,000 करोड रिअल इस्टेटची व्हॅल्यू. नेक्स्ट न्यूज आहे हिडन रिचार्ज पॅकेज बद्दल. तर टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने जिओ, एअरटेल, VI या सर्वांना एक ऑर्डर दिली आहे. सर्व प्रीपेड प्लॅन्स वेबसाईट और ॲपवर क्लिअरली विजिबल असायला पाहिजेत. हिडन किंवा बरीड प्लॅन्स असायला नाही पाहिजे. जिओकडे अनेक स्पेशल रिचार्ज वाउचर होते जे ॲपमध्ये सहज दिसत नव्हते, पण ट्रायने हे बंद करायला सांगितले आहे. कन्झ्युमर्सला सर्वात बेस्ट प्लॅन आता आधीच दिसला पाहिजे. ट्रायचे हे कन्झ्युमर फर्स्ट मूव्ह आहे, त्यामुळे टेलिकॉम बिलिंग मध्ये ट्रान्सपरन्सी नक्कीच येईल. नेक्स्ट न्यूज आहे जिओ स्टारच्या तडका प्लॅटफॉर्म बद्दल. तर जिओ स्टारने तडका नावाचे मायक्रो ड्रामा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. 5 ते 15 मिनिटाचे शॉर्ट ड्रामा एपिसोड आता पाहायला मिळतील. चायनामध्ये शॉर्ट ड्रामाची 2023 ते 25 मध्ये $5 बिलियन इंडस्ट्री बनलेली आहे.
इंडियाचे 800 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत, त्यामुळे आपण बोलू शकतो की 15,000 करोडची ही नक्कीच ऑपॉर्च्युनिटी असेल. जिओ स्टार, नेटफ्लिक्स इंडिया, अमेझॉन प्राईम सगळे शॉर्ट कंटेंट फॉर्मॅटकडे आता इन्व्हेस्ट करत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे इमामी बद्दल. तर FMCG जायंट इमामीने हर्बल आयुर्वेदा ब्रँड अक्सिओम आयुर्वेदाला 200 करोड मध्ये एक्वायर केलेलं आहे. अक्सिओम हर्बल ज्यूस, ॲलोवेरा प्रोडक्ट, आयुर्वेदिक सप्लिमेंट्स मध्ये स्ट्रॉंग ब्रँड आहे. इमामी आता नवरत्न, बोरोप्लस, झंडू नंतर आयुर्वेदा हेल्थ सप्लिमेंट्स मध्ये एंट्री करत आहे. पोस्ट कोविड आयुर्वेदा मार्केट हे 40% वाढलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे गपशप बद्दल. तर सॉफ्ट बँक बॅक बिझनेस मीटिंग प्लॅटफॉर्म गपशपचा फायनान्शियल इयर 25 प्रॉफिट हा 25% कमी झालेला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, पण AI डेव्हलपमेंट कॉस्ट, ग्लोबल एक्सपान्शन आणि व्हॉट्सॲप बिझनेस कॉम्पिटिशनने मार्जिन खूप कमी झालेले आहे. मेटाच्या व्हॉट्सॲप बिझनेसमुळे SMEs थेट व्हॉट्सॲपवर कम्युनिकेशन करतात आणि गपशप सारख्या इंटरमिडिएट्सला कॉम्पिटिशन भेटत आहे. नेक्स्ट न्यूज आहे डंकिन डोनट्स बद्दल. तर डंकिन डोनट्सने 2026 अखेरीस इंडियन ऑपरेशन बंद करायची घोषणा केलेली आहे. प्रीमियम डोनट कॅटेगरीमध्ये डिमांड नाहीये आणि हाय रिअल इस्टेट कॉस्ट प्लस लोकल कॉम्पिटिटर लाईक मॅडओव्हर डोनट हे त्यांचे बंद करण्याचे कारणे आहेत. डंकिन इंडियाने 2012 मध्ये इंडियामध्ये एंट्री केली होती, पण 14 वर्षात त्यांना प्रॉफिटेबिलिटी मिळवता आलेली नाहीये. नेक्स्ट न्यूज आहे डिलॉइट इंडिया बद्दल. तर ग्लोबल कन्सल्टिंग जायंट डिलॉइटने इंडियामध्ये 50,000 नव्या जॉब्स देण्याची घोषणा केलेली आहे. कन्सल्टिंग, टेक्नॉलॉजी, AI, ऑडिट, ॲडवायझरी या मल्टिपल व्हर्टिकल्समध्ये ही हायरिंग होणार आहे. इंडिया हे डिलॉइटसाठी सर्वात मोठे टॅलेंट हब बनत आहे. PwC, EY, KPMG हेही इंडियामधील हेडकाउंट्स वाढवत आहेत. 50,000 जॉब्स येणार म्हणजे पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई मध्ये ऑफिस स्पेसची डिमांड वाढेल. त्यामुळे रिअल इस्टेटवर याचा नक्कीच इम्पॅक्ट होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे रेडिफ बद्दल. तर इंडियाच्या पहिल्या इंटरनेट कंपन्यांपैकी एक रेडिफ.com ने सेबीकडे 600 ते 800 करोडचा IPO दाखल केलेला आहे. .com इराचा लेजंड 2026 मध्ये कमबॅक करत आहे. रेडिफ आता न्यूज पोर्टल, ईमेल, शॉपिंग, फायनान्स सर्व्हिसेस देतो. मंथली ऍक्टिव्ह युजर्सही त्यांचे 50 मिलियनहून जास्त आहेत, तर रेव्हेन्यू त्यांचा 200 ते 250 करोड पर्यंत पोहोचलेला आहे. लिस्टिंग गेन शक्य आहे कारण नॉस्टॅल्जिया फॅक्टर प्लस रिझनेबल व्हॅल्युएशन, पण लॉंग टर्म कॉम्पिटिशन टफ आहे. नेक्स्ट न्यूज आहे गरुडा एअरस्पेस बद्दल. तर PM मोदीच्या ड्रोन डेमो मध्ये फेमस झालेला गरुडा एरोस्पेसने 1,000 कोटी रुपयाचा IPO आणायचं ठरवलेलं आहे. ऍग्रिकल्चर ड्रोन, सर्व्हिलन्स ड्रोन्स आणि डिलिव्हरी ड्रोन्स टाईपचे ड्रोन्स ही कंपनी बनवते. गव्हर्नमेंट ड्रोन PLI स्कीम, डिफेन्स ड्रोन ऑर्डर्स आणि किसान ड्रोन प्रोग्राम या तिन्ही गोष्टींचा ह्या कंपनीला उपयोग होत आहे. इंडियन ड्रोन मार्केट हे फायनान्शियल इयर 27 पर्यंत 15,000 कोटीचे होऊ शकते. तर नेक्स्ट न्यूज आहे प्रॉन्टो बद्दल. हायपर लोकल क्विक कॉमर्स स्टार्टअप प्रॉन्टोने मार्च 2026 मध्ये 5 लाख मंथली बुकिंगचा माइलस्टोन कंप्लीट केलेला आहे. झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्टच्या कॉम्पिटिशनमध्ये प्रॉन्टो वेगाने वाढत आहे. 5 लाख बुकिंग म्हणजे 10 ते 15,000 करोडचा GMV. अर्ली स्टेज आहे, पण ग्रोथ रेट चांगला आहे. नेक्स्ट न्यूज आहे BCCI बद्दल. तर IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पार्शियल स्टेक सेलमधून BCCIला 1,500 करोड मिळणार आहे. IPL फ्रँचायझी व्हॅल्युएशन आता 10,000 ते 50,000 करोड पर्यंत पोहोचलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे मोबाईल डेटा कन्झम्पशन बद्दल. तर ट्रायच्या रिपोर्टनुसार भारतीय युजर्सने 2025 मध्ये ॲव्हरेज 31 GB पर मंथ मोबाईल डाटा वापरलेला आहे. हा जगातील सर्वात जास्त कन्झम्पशन आहे. 2020 मध्ये फक्त 12 GB आपण कन्झ्युम करत होतो, पण 5 वर्षात ही गोष्ट 2.5% वाढलेली आहे आणि ही गोष्ट झाली आहे जिओ रिव्होल्यूशनमुळेच. 5G रोलआउट नंतर हाच आकडा 6 ते 80 GB पर मंथ पर्यंतही जाऊ शकतो. व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग, शॉर्ट व्हिडिओज याच्यामुळे डाटा कन्झम्पशन खूप जास्त वाढत आहे. तर नेक्स्ट आणि फायनल न्यूज आहे सेन्सेक्स बद्दल. तर सकाळी बाजार खाली होते, पण दुपारपर्यंत जोरदार रिकव्हरी झालेली आहे. सेन्सेक्स दिवसाच्या तळापासून 1,500 पॉईंट्स वर आला आणि 787 पॉईंट्स वाढीसह 74,107 वर बंद झालेला आहे. निफ्टी 50 ही 255 पॉईंटची उसळी घेत 22,968 वर बंद झाले आहे. बँक निफ्टी सर्वात जोरात होते, त्यांनी 2% पेक्षाही जास्त रॅली दाखवून 52,609चा आकडा पार केलेला आहे. मित्रांनो, काल सकाळी ज्यांनी घाबरून स्टॉक्स विकले त्यांनी दुपारी पस्तावा करावा लागलेला आहे. हीच संधी ओळखणे म्हणजे गुंतवणुकीचा शहाणपणा आहे. तर HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स
या 4 हेवी वेट स्टॉक्सने बँक निफ्टीला 2% जास्त वर नेलेले आहे. तसेच ट्रेंड, सॅन्को गोल्ड, टायटन यांनी मार्केटला सपोर्ट केलेलं होतं. तर मार्केट रिकव्हरीची नक्की कारणे काय होती? पहिलं तर इराण US सीजफायर टॉक्स. आज बाजार रिकव्हर होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इराण आणि US मधील युद्धविराम चर्चेच्या बातम्या. ऑइल सप्लाय डिस्ट्रप्शनची भीती कमी झाली आणि ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले. नेक्स्ट फॅक्टर आहे PSU बँक आणि FIS बाईंग बद्दल. तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने आज PSU बँक्स आणि रिअल्टीमध्ये अग्रेसिव्ह बाईंग केलेली आहे. FPI सेलिंग सुद्धा जी काही दिवसांपासून सुरू होती त्याला काल थोडा ब्रेक लागलेला आहे. तसेच थर्ड फॅक्टर म्हणजे निफ्टी मिड कॅप 150 आणि स्मॉल कॅप 250 दोन्ही 1.5% जास्त वाढलेले आहेत. म्हणजे हे फक्त शॉर्ट रिकव्हरी नाहीये, तर जेन्युइन बाईंग प्रेशर होतं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता जिओ पॉलिटिक्स आणि मार्केट यांचे नाते अतूट आहे. होप्स या सगळ्या न्यूजमुळे तुम्ही अपडेटेड नक्की झालेला आहात. असंच अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.